नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची लाखो तरुण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. होय, आपण बोलतोय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच FCIच्या 2026च्या बंपर भरतीबद्दल. जर सरकारी नोकरी मिळवण्याचं तुमचं स्वप्न असेल तर हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही माहिती तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकते. चला थेट मुद्द्याला हात घालूया. हा आकडा बघा, तब्बल 33,566. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर FCIमध्ये तब्बल 33,566 रिक्त पदांची महाभरती अपेक्षित आहे. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. देशभरातील उमेदवारांसाठी ही खरोखरच एक ऐतिहासिक संधी असणार आहे. तर आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? आपण या भव्य संधीची टाईमलाईन, उपलब्ध पदे आणि त्यांचे पात्रता निकष, परीक्षेचे नेमके स्वरूप आणि अर्थातच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पगार, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अगदी थोडक्यात पण सविस्तर आढावा घेऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. ही 2026ची भरती म्हणजे सरकारी नोकरीचे जणू सुवर्ण तिकीटच का मानली जातीये हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहितीये का, FCIची भरती प्रक्रिया अगदी बुलेट ट्रेनसारखी धावते. आपण जर 2022च्या भरतीचा इतिहास पाहिला तर ऑगस्ट 2022मध्ये अर्ज सुटले, डिसेंबरमध्ये लगेच पहिली परीक्षा झाली आणि जानेवारी 2023मध्ये पहिल्या टप्प्याचा निकाल लागून दुसरी परीक्षाही पार पडली. म्हणजे बघा, अवघ्या 6 ते 9 महिन्यात संपूर्ण प्रक्रिया संपली. इथे वेळ अजिबात वाया जात नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही नवीन अधिसूचना कधी येणार? तर सूत्रांच्या माहितीनुसार 2026च्या चौथ्या तिमाहीत ही भव्य घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच काय, तर कोणत्याही क्षणी हे नोटिफिकेशन धडकू शकतं. त्यामुळे नोटिफिकेशन आल्यावर बघू असं म्हणून अजिबात चालणार नाही. आपली तयारी आत्तापासूनच असायला हवी. आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. ही पदे नेमकी कोणती आहेत आणि त्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं? म्हणजे पात्रता निकष काय आहेत ते एकदा नीट समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर या भरतीत मुख्यत्वे 2 प्रकारची पदे आहेत. एक म्हणजे FCI व्यवस्थापक किंवा मॅनेजरची पदे, जी गट ब मध्ये येतात, आणि दुसरी म्हणजे FCI सहाय्यक ग्रेड 3 म्हणजे असिस्टंट लेव्हलची पदे, जी गट क मध्ये येतात. या दोन्ही पदांची कामं आणि जबाबदाऱ्या अगदी वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही सहाय्यक ग्रेड 3 पदासाठी म्हणजेच जनरल आणि डेपो विभागासाठी अर्ज करणार असाल तर अटी एकदम सोप्या आहेत. तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालते. पण जर तुम्हाला अकाउंट्स म्हणजे लेखा विभागात जायचं असेल तर मात्र